बाळांनो, आपण युनिट 2 सुरू केलेला आहे. प्रथम युनिट 2 मध्ये किती लेसन संपले हे पाहूया. बाळांनो, गेल्या काही लेक्चरमध्ये युनिट 2 मध्ये 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा टॉपिक संपलेला आहे. 2.3 द ट्विन्स ही कविता झालेली आहे. 2.4 अँड एपिटोम ऑफ करेज स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल हा टॉपिक झालेला आहे. 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स हा सुद्धा टॉपिक झालेला आहे. या युनिटमध्ये 2 टॉपिक, एक कविता आणि एक धडा राहिलेला आहे. 2.1 अँड 2.6. आज ह्या लेक्चरमध्ये प्रथमतः मी 2.1 ही कविता घेतो, त्यानंतर आपण 2.6 हा टॉपिक घेऊया. अशा प्रकारे आपला युनिट 2 नंबरचा युनिट पूर्ण होईल. बाळांनो, आज आपण 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता पॅब्लो नेरुडा या कवीने लिहिलेली आहे. अत्यंत प्रेरणादायी इन्स्पायरिंग कविता. आपण आपले जीवन कसे जगावे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हार न मानता न खचता आपण आपल्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हा संदेश या कवितेमध्ये सांगितलेला आहे. आता बाळांनो, या कवितेचा अर्थ शब्दशः यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू संपत चाललेले आहात, हळूहळू तुमचे मृत्यू होत आहे, तुम्ही मरत आहात असा शब्दशः अर्थ घेऊ नका. या कवितेचे अर्थ यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू गमावित आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू गमावित आहात. बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता परत सांगतोय. कवी पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेले आहे. ॲप्रिसिएशन रायटिंगसाठी तुम्हाला त्या कवितेचं आणि कवीचे नाव माहीत पाहिजे. या कवितेमध्ये आपण आपले जीवन कसे जगावे, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्या नाही तर तुम्ही तुमचे जीवन कसे जगाल हा एक संदेश या कवितेमधून सांगितलेला आहे. बघा, अत्यंत प्रेरणादायी साधी सोपी कविता आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचा शब्दशः अर्थ न घेता या कवितेचा भावार्थ, तुम्ही तुमच्या जीवनामधील आनंद हळूहळू गमावित आहात. तुम्ही जर काही गोष्टी केल्या नाही तर तुम्ही तुमचे जीवनामधील आनंद गमावित आहात. बघा, या कवितेमध्ये कवी काय म्हणतात, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself, you start dying slowly. बघा, कवी काय म्हणतात, जर तुम्ही प्रवास करीत नसाल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करीत नसाल, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत नसाल, वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती करून घेत नसाल, जर तुम्ही वाचत नसाल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही अवांतर वाचन करीत नसाल, वेगवेगळी पुस्तके वाचत नसाल,
तुमचे ज्ञान समृद्ध करत नसाल, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनातील अनेक आवाज ऐकत नसाल, याचा शब्दशः न घेता जर तुम्ही जीवनामधील अनेक चांगल्या गोष्टींचे आनंद घेत नसाल, पशु पक्ष्यांचे आवाज ऐकत नसाल, जर थोडक्यात तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत नसाल, जर तुम्ही तुमच्या स्वतःचेच कौतुक करत नसाल, जर तुम्ही तुमच्याकडे काही कौशल्य आहेत, चांगले गुण आहेत, तर त्याचे कौतुक करीत नसाल, तर तुम्ही बाळांनो जीवनामधील तुमचा आनंद हळूहळू गमावित आहात, तर तुम्ही तुमच्या जीवनामधील उत्साह हळूहळू कमी करत असाल. बघा, जर या गोष्टी नाही केला तर तुम्ही तुमच्या जीवनामधील आनंद हळूहळू गमावित आहात, असे कवी म्हणतात. परत पहिल्या स्टांजाची अर्थ सांगतोय. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करीत नसाल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वेगवेगळी पुस्तके वाचत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही तुमच्या जीवनामधील अनेक चांगल्या गोष्टीचा आनंद घेत नसाल, जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गामधील अनेक चांगल्या गोष्टीचे आनंद घेत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कौशल्यांचे, कलागुणांचे कौतुक करीत नसाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू गमावित आहात, तर तुमच्या जीवनामधील तुम्ही आनंद हळूहळू गमावित असाल. कवी म्हणतात या पहिल्या स्टांजामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिलो पाहिजे, आपण वेगवेगळी पुस्तके अवांतर वाचन केलं पाहिजे, जीवनामधील अनेक चांगल्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेतलो पाहिजे, खेळलो पाहिजे, व्यायाम केलो पाहिजे, गाणे ऐकलो पाहिजे, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलो पाहिजे, आपले कलागुण कौशल्य दाखवली पाहिजे, आपल्याकडे जे काही चांगले गुण आहेत त्याचे आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. अशा गोष्टी आपण केलो तर खरंच आपण आपल्या जीवनामधील आनंद घेत आहोत, आपण आपले जीवन फुल्ली एन्जॉय करीत आहोत असे याचा अर्थ होतो. आपले जीवन अत्यंत आनंदाने उपभोगीत आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कवी म्हणतात या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. बघा पुढील स्टांजा. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम स्वतःबद्दल आदर, सेल्फ एस्टीम स्व आदर, a feeling of being happy with your own character and abilities, self-respect, स्वतःबद्दल आदर. When you do not let others help you, you start dying slowly. बघा, जर तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल आदर तुम्ही कमी करीत असाल, सेल्फ रिस्पेक्ट मारित असाल, स्वतःबद्दल जे काय आदर आहे जर तेच तुमच्याकडे नसेल, जर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करू देत नसाल, बाळांनो प्रत्येकांना मदतीची गरज असते, एकमेकांच्या मदतीची गरज असते. आपण दुसऱ्यांना अडचणीमध्ये मदत केलो पाहिजे आणि इतरांना आपल्या अडचणीमध्ये मदत करण्यास परवानगी दिली पाहिजे. थोडक्यात काय, आपण आपले नाते एकमेकांच्या सोबत चांगले जपले पाहिजे, जेणेकरून पुढील व्यक्ती आपल्या
अडचणीमध्ये मदत करेल. आणि बघा, वेन यू डू नॉट लेट ऑदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जेव्हा तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देत नसाल तर तुम्ही हळूहळू तुमच्या जीवनामधील आनंद गमावित आहात. हळूहळू तुमच्या जीवनामधील की जो आनंद आहे तो आनंद तुम्ही गमावित असाल. बघा, या दुसऱ्या स्टँजामध्ये काय सांगितलं की आपण आपल्या रिस्पेक्ट, स्वतःच्या बद्दल आदर ठेवलाच पाहिजे. आपण आपल्या स्वतःबद्दल जो आदर आहे तो नाही मारला पाहिजे. आपण इतरांना आपल्याला मदत करू दिलं पाहिजे. आपला अहंकार, आपला गर्व बाजूला ठेवून आपण इतरांना आपल्या अडचणीमध्ये मदत करू दिले पाहिजे. जर असे आपण केलो तर आपण आपल्या जीवनामधील आनंद न गमावता की आपल्या जीवनामधील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ आणि खूप आनंदाने जगू. जीवनामधील की प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत जगू, म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे. आता बघा, तिसऱ्या स्टांजामध्ये काय सांगितलं. इफ यू बिकम अ स्लेव गुलाम of your habits, walking every day on the same paths. If you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. जर तुम्ही त्याच मार्गावर चालत दररोज त्याच गोष्टी करीत. बघा, पहिल्या दोन ओळी परत वाचतोय. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव म्हणजे गुलाम. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, जर तुम्ही त्याच मार्गावर चालत तुमच्या सवयीचे गुलाम होत असाल, जर तुम्ही त्याच मार्गावर चालत तुमच्या सवयीचे गुलाम होत असाल, म्हणजेच काय, रोज त्याच गोष्टी करणे, फक्त जे काय डेली रुटीन आहे तसंच जगणं, वेगळ्या गोष्टी नाही करणं, वेगळे छंद नाही जोपासणं, वेगळ्या आणि चांगल्या आनंददायक गोष्टीकडे न वळणं. जर तुम्ही असे करत असाल, जर तुमच्या सवयीचे तुम्ही गुलाम बनत असाल, तुमच्या त्या फक्त सवयीप्रमाणेच वागत असाल, त्या सवयीचे गुलाम होत असाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचे दैनंदिन रुटीन बदलत नसाल, जर तुम्ही तुमचे दैनंदिन रुटीन बदलत नसाल. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करीत नसाल, याचा शब्दशः अर्थ न घेता वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेत नसाल, जर तुम्ही तुमचे जीवन चांगल्या गोष्टीने रंगवून टाकत नसाल, चांगल्या गोष्टीने रंगबेरंगी करत नसाल, याचाच अर्थ जर तुम्ही जीवनामध्ये तुमचे रुटीन लाईफ सोडून वेगवेगळे छंद जोपासत नसाल, केव्हा तरी पिकनिकला जाणे, केव्हा तरी फिल्म पाहायला जाणे मित्रांच्या सोबत, केव्हा तरी मनसोक्त पावसात भिजणे, तर अशा गोष्टी तुम्ही करत नसाल, या वेगवेगळ्या गोष्टीचे आनंद घेत नसाल, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा जर तुम्ही अनोळखी व्यक्तींच्या सोबत बोलत नसाल, म्हणजेच काय, जर तुम्ही इतरांच्या सोबत मैत्री करत नसाल, नवीन लोकांच्या सोबत मैत्री करत नसाल, तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या जीवनातील जीवन जगण्याचा आनंद नक्कीच गमावत असाल. जर या गोष्टी तुम्ही नाही केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील जगण्याचा आनंद
नक्कीच गमावत असाल. म्हणून जर तुम्हाला जगण्याचा आनंद घ्यावयाचा असेल, मनसोक्त जीवन जगायचं असेल, तर तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजे. बघा परत या स्टांजाबद्दल सांगतोय. कवी काय म्हणतात, तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होऊ नका. त्याच रस्त्यावर चालत तुमच्या सवयींचे गुलाम होऊ नका. तुमचे रोजचे रुटीन थोडेसे बदला आणि नवीन नवीन गोष्टी करण्याचा आनंद घ्या. मग एखादे छंद जोपासणे, आताच मी सांगितल्याप्रमाणे अनेक चांगल्या ठिकाणांना भेट देणे, केव्हा तरी पावसामध्ये मनसोक्त भिजणे, मित्रांच्या सोबत ट्रेकिंगला जाणे, अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. अनोळखी व्यक्तींच्या सोबत तुम्ही बोललं पाहिजे. अनोळखी व्यक्तींच्या सोबत तुम्ही मैत्री केली पाहिजे. तर या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्ही तुमच्या जीवनातील जगण्याचा आनंद नक्कीच घेत आहात. तर तुम्ही मनसोक्तपणे जीवन जगत आहात, आनंदाने जीवन जगत आहात असे त्याचा अर्थ होईल. या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगा. बघा त्या चौथ्या स्टांजामध्ये काय सांगितलं, इफ यू अवॉइड टू फील पॅशन आवड निवड. आपले काही सुप्त गुण आहेत, and their turbulent अस्थिर इमोशन्स भावना, those which make your eyes glisten चमकणे, आनंदी करणे शब्दशः, and your heart beat fast, you start dying slowly. जर तुम्ही तुमच्या काही आवड निवड, तुमच्या मनातील काही सुप्त गुण टाळत असाल, बघा जर तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या मनातील जे सुप्त गुण आहे ते जाणण्याचे, त्याची जाणीव करून घेण्याचे टाळत असाल, जे काही तुमच्याकडे कौशल्य आहेत, सुप्त गुण आहेत, आवडीनिवडी आहेत, तर त्याची जाणीव तुम्हाला होत नसेल, त्याचबरोबर त्या सुप्त गुणांची अस्थिर भावना म्हणजेच काय, ते सुप्त गुण तुम्हाला प्रेरित करीत आहेत. आणि असे सुप्त गुण, अशा चांगल्या भावना, चांगले कौशल्य जर तुम्ही टाळत असाल, की ज्या गोष्टी, ज्या फॅशन्स तुम्हाला आनंदी बनवेल, तुमचे डोळे की नऊ चैतन्याने भरतील, त्याचबरोबर तुमचे हृदयाचे ठोके, तुमचे हार्टबीट, थोडक्यात काय, तुम्ही तुमच्याकडे जे काही सुप्त गुण आहेत, ज्या आवडीनिवडी आहेत, की जे तुम्हाला शांत बसू देत नाहीत, तुम्हाला नेहमी प्रेरित करीत असतात, तुम्हाला नेहमी आनंदी ठेवीत असतात, की ज्यामुळे की तुमच्या हृदयाची स्पंदने वाढतील. थोडक्यात काय, की तुम्हाला उत्साहित बनवतील, तुम्हाला प्रेरित करतील. अशा चांगल्या भावना, अशा आवडीनिवडी जर तुम्ही टाळत असाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद गमावित आहात. तुमच्या जीवनातील आनंद गमावित आहात. बघा परत या स्टांजामधील काही ओळींचा अर्थ सांगतोय. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. जर तुम्ही सगळ्या ओळी वाचतोय. Those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. जर तुम्ही तुमच्या मनातील आवडीनिवडी, अनेक स्वप्न, कलागुण, कौशल्य, त्यांची अस्थिर भावना
जाण्यास टाळत असाल की ज्या गोष्टी, ज्या आवडीनिवडी, जी कलाकौशल्य तुम्हाला आनंदित बनवतील, तुम्हाला प्रेरित करतील, तुमच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची नवीन आशा भरतील, नवचैतन्याने तुमचे डोळे भरून जातील, तुमच्या हृदयाची स्पंदने वाढतील, म्हणजेच तुम्हाला खूप आनंदित करतील, तुम्हाला खूप उत्साहित करतील. तर अशा आवडीनिवडी किंवा तुमचे जे कलागुण आहेत, जे कौशल्य आहेत, त्या जर टाळण्यास, जाणण्यास तुम्ही टाळत असाल, त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करीत असाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामधील जगण्याचा आनंद गमावत असाल. ह्या गोष्टी करीत नसाल तर नक्कीच तुम्ही तुमचे जीवन वाया घालवित आहात असे याचा अर्थ होईल. तुम्ही तुमच्या जीवनातील जगण्याचा आनंद घेत नाही, घेत नसाल. म्हणून कवी म्हणतात, आपल्यामध्ये ज्या काही आवडीनिवडी आहेत, जे काही सुप्त गुण आहेत, जे काही कौशल्य आहेत, त्या जाणल्या पाहिजेत आणि ते पूर्ण केल्या पाहिजेत किंवा त्याचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याकडे असणारी कलाकौशल्य आपण दाखवली पाहिजे, आपण त्यांचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे. आता बघ, शेवटच्या स्टांजामध्ये बघा काय सांगितलं गेलं. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job and with your love, जर तुम्ही तुमच्या कामासोबत समाधानी नसाल, सॅटिस्फाईड समाधानी असणे, जर तुम्ही जे काही करीत आहात, जे काही काम करीत आहात, त्या कामासोबत समाधानी नसाल किंवा तुमच्या प्रिय गोष्टीसोबत समाधानी नसाल, विथ युअर लव्ह, जर तुमच्या प्रिय व्यक्तींच्या सोबत, प्रिय गोष्टीसोबत समाधानी नसाल आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही त्या गोष्टी बदलत नसाल, तुमचे जीवन तुम्ही बदलत नसाल. बघा परत पहिल्या 3 ओळींचा अर्थ. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, जर तुम्ही तुमच्या कामासोबत समाधानी नसाल, तुम्ही जे काही काम करीत आहात त्यासोबत समाधानी नसाल, तुमच्या प्रिय व्यक्तींच्या सोबत, प्रिय गोष्टींच्या सोबत, आवडत्या गोष्टीसोबत समाधान नसाल, तरी पण तुम्ही तुमचे जीवन बदलत नसाल, त्या गोष्टी बदलत नसाल. If you do not risk what is safe for the uncertain, जे काही सुरक्षित आहे त्यासाठी जर तुम्ही धोका स्वीकारत नसाल, जर एखादे आव्हान सुरक्षित असेल आणि त्या आव्हानासाठी जर तुम्ही तर काही रिस्क घेत नसाल, थोडे धोके पत्करत नसाल, तुम्ही घाबरत असाल, खचत असाल, if you do not risk what is safe for the uncertain, जर जे काही सुरक्षित आहे त्यासाठी जर तुम्ही धोका पत्करत नसाल, धोका स्वीकारत नसाल, if you do not go after a dream, जर तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या मागे जात नसाल, म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास प्रामाणिक प्रयत्न करत नसाल, तुमचे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत नसाल, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, sensible, सुज्ञ सल्ला, सेन्सिबल ॲडवाइस, सुज्ञ सल्ला, जर काही वेळेस जर
तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी सुज्ञ सल्ल्यापासून कोणतरी चांगला सल्ला देतात त्या सल्ल्यापासून तुम्ही दूर जात असाल, म्हणजेच काही वेळा तुम्ही खोडकरपणा करत असाल, काही वेळा चांगल्या सल्ल्यापासून तुम्ही दूर जाण्यास स्वतःला परवानगी देत असाल, कुणाचं तरी ऐकत नसाल, काही वेळेला जर तुमच्या हातून एखादी चूक होत असेल, खोडकरपणा होत असेल, तर नक्कीच बाळू यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या जीवनामधील आनंद गमावित आहात. या गोष्टी केल्या पाहिजे. या शेवटच्या स्टांजामध्ये काय म्हणलं, जर तुम्ही तुमच्या कामासोबत समाधानी नसाल, तुमच्या प्रिय गोष्टीबद्दल, प्रिय व्यक्तींच्या सोबत समाधानी नसाल, तरी पण तुम्ही तुमचे जीवन बदलत नसाल, तुमच्या जीवनातील त्याच गोष्टी बदलत नसाल, जे काही सुरक्षित आहे त्या सुरक्षित गोष्टीसाठी जर तुम्ही धोका घेत नसाल, रिस्क घेत नसाल, धोका पत्करत नसाल, जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नसाल, तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नसाल, जर तुम्ही जीवनात एकदा तरी तुमच्या सुज्ञ सल्ल्यापासून, एखाद्या सुज्ञ सल्ल्यापासून दूर राहण्यास स्वतःला परवानगी देत नसाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद गमावित आहात, जीवनामधील जगण्याचा आनंद गमावित आहात. म्हणून या शेवटच्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतात, जर तुम्ही तुमच्या कामासोबत समाधानी नसाल, तुमच्या प्रिय गोष्टीसोबत समाधानी नसाल, बाळू या शेवटच्या स्टांजामध्ये काय सांगितलं, जर तुम्ही तुमच्या कामासोबत समाधानी नसाल, जे काही काम करीत आहात त्यासोबत समाधानी नसाल, तुमच्या प्रिय व्यक्ती, प्रिय गोष्टीसोबत समाधानी नसाल, तर तुम्ही तुमच्या जीवनातील काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. जर एखादं आव्हान सुरक्षित असेल तर त्या आव्हानासाठी तुम्ही धोका स्वीकारण्यास तयार असलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या पाठीमागे गेलं पाहिजे, तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी खोडकरपणा केला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी काही सुज्ञ सल्ल्यापासून स्वतःला दूर राहण्यास परवानगी दिलं पाहिजे. काही वेळेला काही गोष्टी चुकल्या तरी न खचता, ना उमेद की न घाबरता तुम्ही त्या प्रसंगाला तोडून दिलं पाहिजे. काही वेळेला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी चुकतात, काय अशा प्रसंगी आपण न घाबरता की त्या प्रसंगाला धैर्यानं तोडून दिलं पाहिजे. या गोष्टी आपण केलो तर नक्कीच आपण आपल्या जीवनामधील आनंद उपभोगत आहोत, तर नक्कीच आपण आपल्या जीवनामधील जगण्याचा आनंद मनसोक्त घेत आहोत असा याचा अर्थ होतो. बघा, या कवितेमध्ये कवी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, शक्यतो कोणत्या गोष्टी कराव्यात. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, जीवन आनंदाने मनसोक्तपणे उत्साहाने जगायचं असेल, तर तुम्ही चाकोरेबद्ध जीवनाच्या बाहेर येऊन काही अन्य चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनामधील आनंद मनसोक्तपणे घेत असाल, घ्याल. जर तुम्ही या गोष्टी नाही केला तर तुम्ही तुमच्या जीवनातील एक दिवस वाया घालवित आहात असा त्याचा अर्थ होईल. जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या, फक्त रुटीन, कारण एक तेच त्याच गोष्टी
रुटीन गोष्टी त्याच गोष्टी करीत असाल तर तुमचे जीवन कंटाळवाणे होईल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगण्याचा आनंद घेत नसाल. अशा प्रकारे ही कविता आहे. आपण जीवन कसं आनंदाने जगावं, जीवनामधील जगण्याचा कसा आनंद घ्यावा हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. बाळांनो, या ठिकाणी कविता संपलेली आहे. आता मी इंग्लिश वर्कशॉप बघतोय. काही ॲक्टिव्हिटीज आणि मग क्वेश्चन आन्सर्स आपण बघूया. पान नंबर 43, पेज नंबर 43. पहिली ॲक्टिव्हिटी इंग्लिश वर्कशॉपमध्ये, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोयम गिवन बिलो. या कवितेमध्ये अनेक संदेश दिलेले आहेत. ते संदेश या प्रश्नामध्ये आहेत खाली दिलेले. आणि कवितेमधील वेगवेगळे संदेश वाचा. चूज द वन दॅट सूट्स दिस पोयम. आणि या 5 संदेशापैकी एक असं संदेश निवडायचा आहे की जे या कवितेला योग्य असेल. या कवितेमधून कोणता योग्य संदेश मिळालेला आहे तो संदेश आपल्याला निवडायचा आहे. पहिला, फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू. जीवन तुम्हाला काही देव त्याला तोंड द्या. फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू. जीवन तुम्हाला जे काही देईल त्या गोष्टींना आनंदाने तोंड द्या. जे काही तुमच्या जीवनामध्ये असेल त्या गोष्टी स्वीकारा. बी फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. तुम्ही तुमचे सर्व स्वप्न आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करा. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स. तुम्ही स्वतःच्या मनाचे ऐका. तुमचे मन हृदय जे काही सांगेल त्याच गोष्टी तुम्ही करा. तुम्ही स्वतःचे व्हा. तुम्ही स्वतः जे काय आहात ते बना. आणि तुमचे हृदय तुम्हाला जे काही सांगेल त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहे. ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क व्हॉट यू हॅव टेकन. तुम्ही जे काही आव्हाने जे काही धोके घेतलेले आहात स्वीकारलेले आहात ते मनापासून स्वीकारा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. तुम्ही जी काही आव्हाने धोके घेतलेले आहात त्या गोष्टी मनापासून स्वीकारा. कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट. जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. की तुमच्या स्वतःविषयी जो काय आदर आहे तो न ठेवता थोडक्यात त्याचा विचार न करता तुम्ही जस्ट तुमच्या जीवनामध्ये रिलॅक्स राहा, निवांत राहा. स्वतःविषयी जी काही सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वतःविषयी जो आदर आहे त्याचा विचार न करता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वस्थ निवांत राहा. म्हणून सगळेच संदेश थोडेफार काही संदेश पूर्ण चुकीचे आहेत पण काही संदेश की या कवितेला समर्पक आहेत. मात्र अगदी योग्य अगदी सुटेबल संदेश सी आहे. बी वर्स आहे. तुम्ही स्वतः जे काय आहात ते स्वीकारा. अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स. आणि तुमचे हृदय तुम्हाला जे काय सांगतं, तुमचं मन तुम्हाला जे काय सांगतं ते तुम्ही मनसोक्तपणे करा. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या जीवनामधील जगण्याचा आनंद घ्या. तुम्ही स्वतःला स्वीकारून तुमचं जे मन सांगतं त्या गोष्टी तुम्ही करा. हे या कवितेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं सी हा ऑप्शन करेक्ट आहे. स्टेट द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. या कवितेमधील सेंट्रल आयडिया थीम बघा काय आहे.
बाळांनो, पुढील ॲक्टिव्हिटी, द थीम ऑफ सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. या कवितेमध्ये कोणता संदेश सांगितलेला आहे? या कवितेमधील कोणती मध्यवर्ती कल्पना आहे? की एका ओळीमध्ये या कवितेचा अर्थ, कवितेमधील संदेश आपण सांगू शकतो. वी मस्ट एन्जॉय ईच मोमेंट ऑफ आवर लाईफ. आपण आपल्या जीवनामधील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलोच पाहिजे. आवर लाईफ मस्ट रिन्यू इटसेल्फ एव्हरी मोमेंट. आपलं जीवन प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. वी शुड लिव्ह आवर लाईफ फुल्ली. आपण आपले जीवन मनसोक्तपणे जगलो पाहिजे. वी शुड एनरिच आवर सेल्स विथ न्यू नॉलेज अँड न्यू एक्सपिरियन्सेस. आपण नवीन ज्ञान आणि नवीन अनुभव याद्वारे आपले जीवन समृद्ध केलं पाहिजे. वी शुड नॉट लिव्ह जस्ट रुटीन लाईफ, बोरिंग लाईफ. आपण आपलं नेहमीचं कंटाळवाणे जीवन नाही जगलं पाहिजे. वी शुड एन्जॉय ईच मोमेंट ऑफ आवर लाईफ. अशा प्रकारे आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहू शकतो. ॲप्रिसिएशन रायटिंग जेव्हा तुम्ही घेता, जेव्हा मी देईन तेव्हा परत तुम्हाला सांगतोय. पुढील, बी लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. कोणत्या ओळीमधून या कवितेचे थीम आशय तुम्हाला समजतं? कोणत्या ओळीमधून या कवितेचं थीम किंवा आशय तुम्हाला समजतं? बघा, एकच अनेक ओळी आहेत, पण त्यामधील अगदी योग्य ओळ, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही तुमचे जीवन नाही बदलले तर तुम्ही तुमच्या जीवनामधील जगण्याचा आनंद गमावित असाल. गमवा. ही ओळ घ्या, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोयम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. अशा कोणती 3 वैशिष्ट्ये आहेत की जी 3 वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीला आळशी आणि अनइंटरेस्टिंग बनवतील. या कवितेमधील अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत, कोणती 3 लक्षणे आहेत, वैशिष्ट्ये आहेत की जी लक्षणे एखाद्या व्यक्तीला आळशी आणि अनइंटरेस्टिंग बनवतील? बाळांनो, अनेक गोष्टी आहेत, त्यामधील काही गोष्टी बघा. टू बिकम अ स्लेव्ह ऑफ आवर हॅबिट्स. आपण आपल्या सवयीचे गुलाम बनू. टू बिकम अ स्लेव्ह ऑफ आवर हॅबिट्स. आपण आपल्या सवयीचे गुलाम बनणं. नॉट ॲक्सेप्टिंग आवर फॅशन्स. आपल्या आवडीनिवडी न स्वीकारणं. नॉट ॲक्सेप्टिंग आवर फॅशन्स. नॉट फेसिंग रिस्की चॅलेंजेस. जे काही अवघड आव्हाने आहेत ते न स्वीकारणे. नॉट चेंजिंग आवर लाईफ. आपले जीवन नाही बदलणं. या गोष्टी एखाद्या व्यक्तीला आळशी आणि अनइंटरेस्टिंग बनवते. बिकमिंग अ स्लेव्ह ऑफ आवर हॅबिट्स, नॉट फेसिंग रिस्की चॅलेंजेस, नॉट ॲक्सेप्टिंग आवर फॅशन्स. या गोष्टी नक्कीच एखाद्या व्यक्तीला आळशी आणि अनइंटरेस्टिंग बनवितात. आता 3 नंबरची ॲक्टिव्हिटी, pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. या कवितेमधून 4 विशेषणे
शोधायचं आहे आणि त्या विशेषणांना त्यांच्या नामासोबत लिहायचं आहे. कोणत्या नामांचे ते वर्णन करतात अशा नामांच्या सोबत ती विशेषणे लिहायची आहेत. बघा पहिले टर्ब्युलंट इमोशन्स. यामध्ये टर्ब्युलंट हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि इमोशन्स हे नाम आहे. टर्ब्युलंट इमोशन्स. 2 नंबर सेन्सिबल ॲडवाइस, सूज्ञ सल्ला. सेन्सिबल हे ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवाइस नाम आहे. सेम पाथ, सेम हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि पाथ हे नाउन आहे. डिफरंट कलर्स, डिफरंट हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि कलर्स हे नाम आहे. टर्ब्युलंट इमोशन्स, सेन्सिबल ॲडवाइस, सेम पाथ अँड डिफरंट कलर्स. बाळांनो, अशा प्रकारे ॲडजेक्टिव्स आणि नाउन्स या जोड्या आपण पाहिल्या. चौथी ॲक्टिव्हिटी घेत नाही बाळांनो. 2 कवितेमधील कंपॅरिझन आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात नाही आहे बाळांनो. आता पुढील एक क्वेश्चन आहे बघा. तो क्वेश्चन मी चर्चा करतोय. व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोयम. या कवितेमध्ये कोणते शब्दप्रयोग रिपीट झालेले आहेत. या कवितेमध्ये कोणते एक्सप्रेशन परत परत आलेले आहेत. हाऊ मेनी टाइम्स, किती वेळेस. वाय डू यू थिंक द पोएट एम्फसाइजेस इट. की कवी त्यावर जास्त का महत्त्व देतात असं तुम्हाला वाटतं. वाय डू यू थिंक द पोएट एम्फसाइजेस इट. कवी त्यावरती अधिक भर का देतात असे तुम्हाला वाटते. बाबी तुम्ही या कवितेमध्ये पाहिला तर एक शब्दप्रयोग परत परत आलेला आहे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीस. इफ यू डू नॉट. बघा किती वेळेस, मला वाटते जवळपास 12 वेळेस हा शब्दप्रयोग रिपीट झालेला आहे. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन दिस पोयम. या कवितेमध्ये इफ डू नॉट हा शब्दप्रयोग परत रिपीट झालेला आहे. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन दिस पोयम. इट हॅज बीन रिपीटेड इन 12 टाइम्स इन द बिगिनिंग ऑफ लाईन इन द पोयम. की हा शब्दप्रयोग कवितेमधील ओळीच्या सुरुवातीस 12 वेळेस रिपीट झालेला आहे. 12 वेळा रिपीट झालेला आहे. पण का रिपीट झाला. कवीला काय सांगावयाचं आहे या ओळीमधून. परत परत त्या शब्दांचा पुनर्वापर का केला गेला. वाय डू यू थिंक द पोएट एम्फसाइजेस इट. द पोएट वॉन्ट्स अस टू रीड द पोयम अँड स्ट्रेस द थिंग्स दॅट वी शुड नॉट डू. बघा बाळू, कवीना आपल्याला ही कविता वाचावी असं वाटतं. ही कविता आपण वाचून कोणत्या गोष्टी करू नयेत या गोष्टीवर कवी भर दिलेले आहे. द पोएट वॉन्ट्स अस टू रीड द पोएम अँड स्ट्रेस द थिंग्स दॅट वी शुड नॉट डू. कवीना आपण ही कविता वाचावी हे सांगावयाचं आहे आणि कोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे हे आपल्याला इफ यू डू नॉट यावरून सांगायचं आहे. त्या गोष्टीवर अधिक भर द्यायचा. ही रिमाइंड्स अस बाय दॅट लाईन टू डू गुड थिंग्स. चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणून कवी आपल्याला त्या ओळीमधून आपल्याला सांगतायत. चांगल्या गोष्टी फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा हे त्या ओळीमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ही रिमाइंड्स अस बाय दॅट लाईन टू डू गुड थिंग्स. चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत याची आठवण करून आपल्याला कवी देत आहेत. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. फक्त परत बघा.
The expression if you do not is repeated in this poem. It has been repeated for 12 times in the beginning of the poem. The poet wants us to read this poem and stress the things that we should not do. He reminds us by that line to do good things. की अशा प्रकारे याचं आपण उत्तर लिहू शकतोय. आता पुढील प्रश्न 6वा. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. बाळांनो, खाली काही सल्ले दिलेत. वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळे वाक्य प्रचार वापरून की याच्या जी काही सल्ले दिलेत त्याच्या विरुद्ध सल्ले तुम्ही लिहायचे आहे. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस. बाळांनो, खाली काही सल्ले दिले की त्या सल्ल्यांच्यासाठी त्या सल्ल्यास विरोधी असे सल्ले, त्या ॲडवाइसना विरोधी असे ॲडवाइसेस तुम्ही खाली लिहायचं आहे. वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळे वाक्यप्रचार वापरून. यू डू नॉट ट्रॅव्हल एक तुम्हाला वाक्य बनवून दिलेलं आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. जर तुम्ही प्रवास करत नसाल, मग जर सल्ला निगेटिव्ह असेल तर त्याचं विरोधी सल्ला पॉझिटिव्ह पाहिजे. जर तुम्ही प्रवास करत नसाल, मग यामधून काय सांगायचं आहे? यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही प्रवास केलं पाहिजे. यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ. जर तुम्ही स्वतःचे कौतुक करीत नसाल, यू शूड ॲप्रिशिएट केलं पाहिजे. यू शूड ॲप्रिशिएट युअर स्किल्स, युअर क्वालिटीज. तुम्ही तुमच्या स्वतःचे कौतुक केलं पाहिजे. यू किल युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही तुमच्यामधील की तुमच्या स्वतःकडील जो आदर आहे तो जर नष्ट केला, यू शूड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही तुमच्या मधील स्वतःबद्दल जो आदर आहे तो ठेवला पाहिजे. तुम्ही तुमचा स्वतःचा आदर केला पाहिजे. यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनाल, यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनत असाल, डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. अशा प्रकारे त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम नाही बनलं पाहिजे. डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. यू रेफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. जर तुम्ही अनोळखी व्यक्तींच्या सोबत बोलण्यास टाळत असाल, यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर्स. अनोळखी व्यक्तींच्या सोबत तुम्ही बोललं पाहिजे. यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर्स. अनोळखी व्यक्तींच्या सोबत तुम्ही बोललं पाहिजे. यू डू नॉट चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचे जीवन नाही बदलले, यू शूड चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचे जीवन बदलले पाहिजे. यू शूड चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचे जीवन बदलले पाहिजे. यू रेफ्यूज टू टेक अ रिस्क. जर तुम्ही धोका स्वीकारण्यास नाकारलं, यू शुड बी ऑलवेज रेडी टू टेक अ रिस्क. तुम्ही धोका घेण्यास नेहमीच तयार असले पाहिजे. यू शुड बी ऑलवेज रेडी टू टेक अ रिस्क. तुम्ही धोका स्वीकारण्यास नेहमीच तयार असले पाहिजे. बघा, अशा प्रकारे जे काही सल्ले दिले, जे काही ॲडवाइसेस दिले, त्यास विरुद्ध सल्ले आपण दिलो. जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. यालाच आपण रेटॉरिकल टाईप ऑफ क्वेश्चन्स. यामध्ये असं असतं बघा, तर क्वेश्चन पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आन्सर, जर निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर पॉझिटिव्ह आन्सर. अशा प्रकारे कोणत्या गोष्टी करू नयेत असं असेल तर त्या गोष्टी करावेत असे अपोजिट ॲडवाइस तुम्ही देऊ शकता. बाळू, या ठिकाणी 6 ॲक्टिव्हिटी संपलेल्या आहेत. 7वी ॲक्टिव्हिटी घेत नाही आहे. यामध्ये पॅसेज लिहायचं आहे. पुढील
ॲक्टिव्हिटी बघा, 8वी ॲक्टिव्हिटी एकूण पहिले 6 ॲक्टिव्हिटी पान नंबर 43वरील आणि 44वरील पहिले 6 ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीज पाहायचं आहे. 8वी 9वी 10वी आणि काही क्वेश्चन आन्सर्स आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया.